टीम पण माझी वाढवली आता मी. 22 लाख लोक आहेत, त्यातले खूप चांगले लोक आहेत. त्यांना आता परवा एक मुलगा घेतला, त्याला 6-7 भाषा बोलता येतात. मग त्याला घेतलं की त्याला तू या भाषेचं बोल. इटालियन बोलणाऱ्याला घेतलंय, जपान बोलणाऱ्याला घेतलंय, कारण तिथला संवाद आपल्याला कळला पाहिजे. सो मला काही येत नाही, पण येणाऱ्या लोकांना मी मोटिवेटेड ठेवतो आणि एक नाळ बांधतो. पण म्हणजे या हिशोबानं पुढच्या 10 वर्षामध्ये 10 लाख, 15 वर्षामध्ये 20 लाख, तर म्हणजे 20 वर्षांनी बहुतेक 50 लाख लोक तुमच्याकडे जर काम करत असतील तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आत्ता तो आकडा फार प्रचंड वाटतोय. हो, म्हणजे असूही शकेल, पण प्रार्थना आहे माझी की चांगलं काहीतरी व्हावं आणि लाखो लोकांचं आयुष्य बदलायला आपण मदत करावी. हा त्यातला बेसिक हेतू काय की बीवीची सुरुवात मागच्या वेळेला सांगितलं होतं की स्वामी विवेकानंद प्रेरणेने केली. वडिलांचे कपडे घरी घेऊन आलो होतो 19व्या वर्षी. त्यावेळेला विचार केला की माझे पण कपडे कधीतरी असेच नवे नवे राहतील, तर आपण छोट्याशा आयुष्यात काही ते वेगळं करायचं आणि भारताच्या विकासासाठी काम करायचं. हा विचार आजचा नाही, 91 सालचा आहे, ज्यावेळेला सायकलचं सीट कव्हर बदलायला पैसे नव्हते. ही नाव पण ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान, लोगो काढला भारतात नकाशा, मागं सूर्य, मधी पणती, की आपण पणतीसारखं काम करायचं, वेगळं काम करायचा प्रयत्न करायचा. नाही पण हनुमंतराव, म्हणजे 1 लाख घरं आज बीव्हीजीमुळे चालतायत. हो, म्हणजे देशासाठीच याच्यापेक्षा मोठं आणखीन काय काम असू शकतं की म्हणजे कुटुंब उभी राहणं. पण मला सांगा की जेव्हा हे आपण म्हणजे इटलीमध्ये 1 लाख लोक पाहिजे, जपानमध्ये 8 लाख लोकांचा कालच डेटा आलाय. जपानचा किती 8 लाख लोक 5 वर्षात पाहिजे. 5 वर्षात पाहिजेत. पण यांना जाणं इतकं सोपं आहे का? म्हणजे त्यांना व्हिसा मिळाला पाहिजे,